माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अलहसन इमारतीचा कॉलम कोसळण्याच्या स्थितीत 32 कुटुंबांच्या जीवितास धोका. महाडमधील तारिक गार्डन इमारतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील गोरेगाव येथील अलहसन इमारतीच्या मुख्य कॉलमचे काँक्रीट पूर्णपणे निघून गेल्याने आतील स्टीलचे बार बेंड असल्याचे सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे इमारतीतील 32 फ्लॅटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार गोरेगाव ग्रामपंचायत दरवर्षी या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ही इमारत 2012 मध्ये बिल्डर अब्दुल्ला सरखौत यांनी बांधली होती. तसेच इमारतीच्या देखभालीची जबाबदारी फैयाज सरखौत यांच्याकडे असून त्यासाठी दरमहा प्रत्येकी 500 रुपये देखभाल शुल्क आकारले जात असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. दरवर्षी धोकादायक इमारतीच्या नोटिसा देऊनही संबंधित यंत्रणातर्फे प्रभावी कारवाई का केली जात नाही? सदर इमारतीचे ऑडिट कोणी केले आणि या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करून स्ट्रक्चर ऑडिट करावे तसेच जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गोरेगाव परिसरातून होताना ऐकाव्यास मिळत आहे. शासनाने वेळेत लक्ष दिले तर बरे, नाही तर महाडमधील तारिक गार्डन इमारतीची पुनरावृत्ती होण्याचे संकेत नाकारता येत नाही. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड.